प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेचा कसला जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे। मुळातच आता ईश्वरी आणि अर्णव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी अर्णवची आई सात्विका हिची आता मालिकेमध्ये एंट्री झालेली आहे आणि तीच आता महाभयंकर भूतकाळ इकडे उलगडणार आहे। मुळातच या सगळ्यामध्ये सात्विका वल्लरीचं तर भांड फोडणार, पण इकडे अंजलीचे सुद्धा आता डोळे उघडत अर्णव आणि ईश्वरीबद्दल करत असलेला राग याचा सुद्धा जाब विचारणार आहे। पण इतके वर्ष सात्विका कुठे होती? अचानकपणे सात्विका का आली आणि मग आपल्याला सात्विका गेली असं सांगण्यात आलेलं आहे। ते काय होतं? अनेक प्रश्नांचे उलगडे या आता व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की प्रेक्षकांनो आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजे आता ईश्वरी आणि अर्णव हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की आता राकेश खरा आहे की खोटा आहे, खरंच या सगळ्यामध्ये राकेश आपल्याला फसवतोय का, हे सगळं शोधत असताना आता मात्र इकडे राकेश नाटक करतोय आणि त्याच नंतर इकडे आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघं जण एकमेकांशी बोलत असताना ईश्वरी सांगायला लागते, मला तर कळत नाहीये की म्हणजे खरंच हा राकेशची मेमरी गेले का, आपण आता त्याच्यावरती तसे उपचार करायला पाहिजेत का, मला खरंच काही कळत नाहीये। आणि त्यावरती अर्णव म्हणतो काय झालं? त्यावरती ईश्वरी सांगायला लागते, खरं तर मला आत्ता मी आतमध्ये गेले होते ना, तर त्याच्या नजरेमध्ये पहिल्यासारखा ते आता जो काही आरोगणपणा किंवा आता पहिल्यांदा त्याची जी नजर होती ना, तसं मला काहीच दिसलं नाही। खरंच त्याची मेमरी गेले का, मला काही कळायला मार्ग नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे आपल्याला दाखवलं जातं की राजेश तर नाटक करत आहे। नाटक करत तो आता म्हणतोय की मी तुम्हाला एप्रिल फूल बनवण्याशिवाय राहणार नाहीये, काहीही झालं तरी आता तुम्ही माझ्या या जाळ्यामध्ये अडकणार। इकडे अर्णव सांगतोय, हे बघ कोणत्याही निर्णयावरती आपण पोहोचूया नको, आपण एक काम करूया का, आपण हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन जाऊया आणि त्यानंतर मग आता हॉस्पिटलमध्ये आपल्याला म्हणजे त्याची सगळी टेस्ट करून घेऊया आणि त्यानंतर इकडे असं भासवायचं नाही आपण की आता आपल्याला त्याच्यावरती संशय आहे म्हणून, आपण फक्त त्याच्या नॉर्मल टेस्ट करतोय असंच घरी सांगायचं आहे आणि असंच सांगून त्याला आता घेऊन जायचं आहे। असं म्हटल्यावरती ईश्वरी सांगायला लागते ठीक आहे आणि त्यानंतर इथेच याच हॉस्पिटलमध्ये प्रेक्षकांनो खऱ्या अर्थाने खूप मोठा खुलासा होताना आपल्याला दिसणार असतो। बरं हे सगळं होत असतं, ईश्वरी आपल्या आईला कॉल करते आणि ती सांगायला लागते, अगं तू त्या दिवशी बोलली होतीस ना, म्हणजे आता खरं तर म्हणजे काय चाललंय हे आकाशचं, तर त्यामध्ये मला आता शंका आलेली आहे, काही झालंय का, पुन्हा तर दोघांच्यात काही भांडणं झालेत का? यावरती मग आता आई सांगायला लागते, अगं नाही तसं काही नाहीये। पण आता मग सुप्रियाला वाटायला लागतं की नाही, आपल्या मुलीला जे काही सत्य आहे ते सत्य आपण आता सांगायलाच पाहिजे आणि त्यानंतर ती आता सांगायला लागते, खरं सांगू का, तर अगं पोलिसांचा फोन आला होता आणि पोलिसांचा फोन आल्यावरती पोलीस आता सांगत होते, म्हणजे पोलीस इकडे बोलत होते की आकाश पाटील यांनी आता शुभूला मारायला फोन केला होता। यावरती मग आता ईश्वरी म्हणते, नाही आई असं होणं शक्य नाहीये, तू उगाचच या सगळ्यामध्ये आता मात्र आकाश भाऊजींवरती संशय घेऊ नकोस, मला ना खरं तर शुभूचंच काही कळत नाहीये, तुला कळतंय का, अगं शुभू आहे ना वेड्यासारखाच काहीतरी बोलत होता आणि त्या दिवशी रात्री आहे ना डंबेल्सने तुझ्यासाठी मुखवास तयार करत होता। आणि त्यावरती इकडे आता सुप्रिया सांगते काय, आणि त्यावरती ती सांगते तुला दिला का त्यांनी मुखवास? यावरती सुप्रिया म्हणते नाही ग, मला मुखवास वगैरे काही दिलेला नाहीये। यावरती ती म्हणते, मी तुला म्हटलं ना काहीतरी प्रॉब्लेम आहे याचा, म्हणजे हे सगळं जे काही चाललंय ना मला तर कळत नाहीये, मला आकाशवरती नाही तर आता मला शुभूवरती संशय आहे। यावरती सुप्रिया म्हणते ठीक आहे मी तुला भेटते। यावरती म्हणते नाही, मी आत्ता न जरा हॉस्पिटलमध्ये चाललेली आहे, मुळातच मला आता या राजेशचं काही कळत नाहीये, खरंच हा राजेश बदललाय की खरंच ह्याच्यावरती आता म्हणजे हा विसरलाय सगळं, हे शोधून काढण्यासाठी मी आता चाललेली आहे। आणि असं म्हटल्यावरती ती सांगते की मी तुला संध्याकाळी भेटते। मग अर्णव आणि ईश्वरी हॉस्पिटलमध्ये गेलेले, आता अर्णव ईश्वरी हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत आणि त्यानंतर ते आता डॉक्टरांची वाट पाहत आहेत आणि त्याचवरती मग आता ईश्वरी सांगायला लागते, खरं सांगू का, तर लवकरात लवकर डॉक्टरांची भेट आपण घेतली ना आणि आता त्यानंतर आपण जर का राकेशचा खोटं नाटक करतोय हा पडदा अंजलीताईंच्या समोर आता जर आपण फार्श करू शकलो तर आपल्यासाठी ही चांगली गोष्ट आहे। आणि त्यावरती अर्णव आता सांगत आहे, हो पण डॉक्टर हे कसं काय,
आपल्याला सांगू शकतील? यावरती ईश्वरी सांगायला लागते, नाही, मला आता खात्री आहे की डॉक्टर नक्कीच आपल्याला काहीतरी सांगतीलच. असं म्हणत ईश्वरी आता मात्र सांगायला लागते, ठीक आहे, तुम्ही इथे सर बसा, मी आलेच 2 मिनिटात. ईश्वरीला एका ठिकाणी काही गप्प बसवत, पण तितक्यात डॉक्टर आलेले आहेत आणि डॉक्टरांना मग आता अर्णव ईश्वरी विचारत आहेत की ज्या राकेशला आता सगळं विसरलंय हे खरंच सत्य आहे का? यावरती मग आता ते सांगायला लागतात, तुम्हाला सांगू का, म्हणजे आता असे मेमरी लॉसचे अनेक पेशंट आमच्याकडे असतात आणि या पेशंटमध्ये ना आम्ही खरं तर म्हणजे थोडंसं क्लासिफिकेशन हे करू शकतो की आता कोणत्या पेशंटची मेमरी लॉस ही आता खूप मोठ्या ट्रॉमामुळे झाले किंवा कोणत्या पेशंटला खरंच काहीतरी आघात झालाय आणि मानसिक रूपाने नाही तर शारीरिक रूपाने डोक्याला इजा झाले आणि म्हणून त्याची मेमरी लॉस झालेली आहे. असे 2 कॅटेगरी असतात. आमच्याकडे एक मॅडम आहेत, जवळजवळ आता त्या म्हणजे मी इथे जॉईंट व्हायच्या आधीपासून आहेत आणि त्यांची आता मेमरी लॉस झालेली आहे आणि आता त्या खरं तर इथे आल्या होत्या. त्यांना आणण्यात आलं होतं ते म्हणजे एक त्यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता ना त्या ह्याच्यामध्ये, पण आता त्यानंतर असं काहीतरी घडलं की त्या आता वाचल्या. पण आता इथे हॉस्पिटलमध्ये एक विचित्रच प्रकार घडला आणि काहीतरी गडबड झाली आणि त्यांचे जे कोणी नातेवाईक आहेत ना ते त्यांना न घेताच गेले किंवा काहीतरी गडबड झाली आणि त्या इथेच राहिल्या आणि त्यानंतर आता मात्र कुणाला सांगता सुद्धा येत नाहीये की त्या कोण आहेत, काय आहेत. असं डॉक्टर ईश्वरी आणि अर्णव यांना आता मोठा धक्का बसलेला आहे. ईश्वरी आणि अर्णव आता सांगायला तर आम्हाला बघायला मिळेल का की त्या बाई कोण आहेत ते? असं म्हटल्यावरती डॉक्टर म्हणतात, हो ठीक आहे, म्हणजे कसं आहे, आम्ही आता तुम्हाला दाखवतो, कदाचित तुम्ही त्यांना ओळखत असाल किंवा आता तुमच्या माहितीतल्या कोणी असतील तर कदाचित तुम्ही आता त्यांच्याशी बोलू पण शकाल आणि काय नक्की त्यांची ओळख आहे कळेल सुद्धा. असं म्हटल्यावरती मग आता अर्णव आणि ईश्वरी ताबडतोब आता मात्र त्या रूममध्ये जायला निघतात. खरं तर शोध घ्यायला आलेले असतात ते म्हणजे राजेशच्या कारस्थानांचा. पण आता राजेशच्या कारस्थानांचा शोध घेता घेता अचानकपणे आता मात्र इकडे सगळं बदलत ते 2 जण आलेले आहेत. ते म्हणजे त्या रूममध्ये, ज्या रूममध्ये आता एखाद्या बाईला ठेवलेला आहे, पण तो पण अर्णव आता त्या बाईला पाहतो आणि कुठेतरी आता या सगळ्यामध्ये त्याला काहीतरी गडबड दिसत आहे आणि त्यानंतर तो आता इकडे तिकडे पाहतोय आणि तितक्यात तिकडे पोलीस आलेले आहेत. पोलीस खरं तर वेगळ्या कसला तरी तपास करायला आलेले असताना मग आता ते अर्णवच्या इथे आलेत आणि ते सांगायला लागतात की खरं तर आम्ही आता राकेशच्या केसची जी काही त्या दिवशी हे झालं ना म्हणजे अपघात, ते सगळं स्टडी करण्यासाठी आलोय आणि त्याच वेळेला आम्हाला एक गोष्ट कळलेली आहे की हा अपघात आहे ना, हा अपघात करणारा ट्रक याच्यावरचा जो ड्रायव्हर आहे त्याला ऑलरेडी राकेशनेच फोन केला होता आणि हे सत्य आम्हाला समजले. एका झटक्यात अर्णव आणि ईश्वरीला एक गोष्ट कळालेली आहे की या सगळ्यामध्ये राकेशने मात्र आता म्हणजे सगळा हा डाव रचलाय. आणि त्यानंतर ईश्वरी सांगते, अर्णव सर, ज्या कामासाठी आपण आलो होतो ते तर काम इथेच झालेलं आहे. त्यावरती अर्णव म्हणतो, नाही मिस इंदोर, काम झालेलं नाहीये, राकेश तर पकडला गेलाय, पण त्या बाई कोण आहेत तुम्हाला माहिती आहे? यावरती ईश्वरी म्हणते, कोण आहे? आणि त्याच वेळेला अर्णव सांगतो, ती माझी आई आहे. ईश्वरी म्हणते, कसं शक्य आहे हे अर्णव सर? अर्णव सांगायला लागतो, हो, तिला काही आठवत नसलं तरी सुद्धा मी तिच्या जवळ गेलो होतो आणि मला आजीने सांगितल्याप्रमाणे माझ्या आईच्या हातावरती एक गोंधण काढलेलं आहे आणि तेच गोंधण आता मला दिसलंय आणि त्याचमुळे आता इकडे मी असं सांगू शकतोय. ईश्वरी मात्र आता लगेचच घाबरली. ती आत जाते. डायरेक्ट घरचं दृश्य दाखवलं ज्या वेळेला अर्णव आता घरी आलेला आहे. अर्णव घरी येतो आणि त्यानंतर मग आता अर्णव इकडे सांगायला लागले आणि त्याच वेळेला अर्णवने आता एंट्री घेतलेली आहे. अर्णव ज्या वेळेला आजीच्या समोर आपल्या आईला घेऊन, प्रेक्षकांनो एका झटक्यात इकडे आता धक्का बसलेला आहे, तो म्हणजे आजीला आणि आता इकडे स्वतः अंजलीला. कारण अर्णव तरी लहान असतो पण अंजली मात्र आता आपली आई ज्या वेळेला सोडून गेली त्यावेळेला बऱ्यापैकी मोठी असते आणि त्याच वेळेला तिने आपल्या आईला प्रेक्षकांनो ओळखलेलं सुद्धा आहे. नक्की या सगळ्यामध्ये काय चाललंय हे समजत नसलेली मात्र आता सात्विका समोर उभी आहे. सात्विकाला अजिबात काही आठवत नाहीये प्रेक्षकांनो, पण आता आजीने तिच्या हातावरील खूण बघितल्यावरती हीच आपली मुलगी आहे ही गोष्ट लक्षात आले. प्रेक्षकांनो एंट्री तर सात्विकाची झाले पण सात्विकाला सगळं आठवायला पाहिजे, पण
या सगळ्यामध्ये आता ही जी गोष्ट समजलेली आहे ती म्हणजे राकेशने स्वतःचा अपघात स्वतःच घडवून आणलाय आणि स्वतःच या सगळ्याचं नाटक करत आहे। ही गोष्ट ज्या वेळेला आता समोर येणार त्याच वेळेला खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्या समोर होताना दिसणार आहे।